शेतकऱ्यांच्या हितार्थ देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राष्ट्रहित व जनहिताचे घेतलेले ऐतिहासिक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना आपल्या भावात कुठेही माल विकण्याची मुभा दिली असता या कायद्याला राजकीय हेतूने प्रेरित होऊन अध्यादेश काढून राज्य शासनाने पत्रकाद्वारे मान्यता दिल्यानंतर सद्यस्थितीत शिवसेना, राष्ट्रवादी तसेच काँग्रेस पक्षाच्या सरकारने स्थगिती दिल्याचा आरोप करीत प्रचंड घोषणाबाजी करून मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांच्या नेतृत्वात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी 7 ऑक्टोबर रोजी राज्याच्या आघाडी शासनाच्या पती होळी करून निषेध व्यक्त करीत उपविभागीय कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून याबाबत निवेदन सादर केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यशस्वीपणे केलेली अंमलबजावणी यामुळे देशात अभिमानाने म्हटले जाते की मोदी है तो मुमकिन है। मोदी सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात ऐतिहासिक कृषी विषयक विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल करून क्रांती घडवणारे पाऊल उचलले आहे। मात्र शेतकऱ्यांबद्दल किंचित आस्था नसलेल्या दुपटी धोरणामुळे काँग्रेस आणि विरोधक केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांचा अपप्रचार व राजकारण करीत आहेत। या नवीन कायद्यामुळे शेतकरी बंधमुक्त आणि दलालांच्या जोखडातून मुक्त करून त्याला कष्टाने पिकवलेल्या शेतमालाची विक्री करण्याची मुभा व बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी एक देश एक बाजारपेठ असणार आहे। शेतकऱ्यांना शेतमाल कुठेही आणि योग्य भावात विकण्याचे स्वातंत्र्य या कायद्यामुळे मिळणार आहे। मात्र शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावणारा स्थगिती अध्यादेश काढला आहे। 30 सप्टेंबर रोजी दिलेला स्थगिती आदेश रद्द करून केंद्र सरकारने शेतकरी हिताचा कृषी सुधारणा विधेयकाची अंमलबजावणी करावी म्हणून केंद्रीय मंत्री नामदार संजय धोत्रे, अकोला भाजपाचे जिल्हा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांना निवेदन देण्यात आले। या प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष भूषण कोकाटे, भाजपा शहराध्यक्ष रितेश सबासकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे अकोला जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, भाजपा शेतकरी आघाडी तालुका प्रमुख अनिल ठोकळ, डॉक्टर अमित कावरे, अभय पांडे, गुलाब दुबे, राजश्री बोलके आदीसह तालुक्यातील भाजपा पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। आपला देश हा कृषी प्रधान देश आहे आणि 60 वर्ष आघाडी सरकारनं या देशावर शासन केलेलं आहे आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आताच या देशाचा पोशिंदा शेतकरी यांच्या उत्थानासाठी अनेक काही चांगले निर्णय घेतले आहे। मग तो पेन्शनचा असेल शेतकऱ्यांना, आणि आता जे शेतकरीच्या संदर्भातले 3 कायदे मंजूर केलेले आहेत, हा एक ऐतिहासिक निर्णय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।